दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास मंच अध्यक्ष डॉक्टर जितेंद्र ओवाळ यांच्या नेतृत्वाखाली चप्पल दाखवत जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी दिव्यांग मंत्रालय आयुक्त कार्यालयाच्या भोंगळ कारभाराचा निषेध करत थेट दिव्यांग मंत्रालयाचे सचिव यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचे डॉक्टर जितेंद्र ओवाळ यांनी जाहीर केले। दिव्यांग आयुक्त प्रवीण पुरी यांना संपर्क करत 500 रुपयाच्या बॉन्डवर निवेदन देण्यात आले। विविध अडचणीसाठी आज आपण या ठिकाणी चप्पल मोर्चा आयोजित केला होता। या मोर्चामध्ये आपण प्रामुख्याने ज्या राज्यात दिव्यांग शाळा चालू आहेत, विनामूल्य शाळा, या सगळ्या विनामूल्य शाळेला अनुदान मिळावं, त्याचबरोबर 121 शाळांना 100% अनुदान भेटलं पाहिजे, अशा प्रमुख मागण्या आपण या ठिकाणी मागच्या आठवड्यात कमिशनला भेटून केल्या होत्या। त्याच्या अनुषंगाने आज हा आपण छोटेखानी जो चप्पल मोर्चा आयोजित केलेला आहे, त्याच्यामधल्या ज्या मागण्या आहेत की कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी आहेत, त्या अडचणी या कमिशनने सोडल्या पाहिजेत। त्या सोडण्यासाठी कुठल्याही पद्धतीचं त्यांच्याकडं मनुष्यबळ नाही आहे, ते मनुष्यबळ त्यांनी त्यात उपलब्ध करून या ठिकाणी हे प्रश्न सोडले पाहिजेत। त्याचबरोबर निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न गेल्या 2-3 वर्षापासून पेंडिंग आहे, तो या ठिकाणी यांनी सोडला पाहिजे। थकीत वेतन, सेवन पेन्शन या ठिकाणी निकाली काढले पाहिजेत। पहारेकरी, सफाईगार, मदतनीस या कर्मचाऱ्यांना सुद्धा न्याय भेटला पाहिजे। पण या ठिकाणी कमिशनर असो किंवा दिव्यांग मंत्री सचिव असो, या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची ते ॲक्शन घेत नाही। तर आपण आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून त्या कमिशनरला आज या ठिकाणी इशारा देणार आहोत की बाबा येणाऱ्या 25/4/2025 पर्यंत या संपूर्ण मागण्या, अनुदान, थकीत वेतन, 121 शाळा आणि बाकी सर्व प्रश्न सुटले नाही तर आपण दिव्यांग मंत्रालय सचिव यांच्या घरी आपण सगळेजण मिळून मोर्चा काढणार आहोत 25 नंतर, असं आपण या ठिकाणी आज बॉन्डवर ॲफिडेविट करून निवेदन देणार आहोत। सदरचं निवेदन संगीता डावकर यांनी स्वीकारले। याबाबतीत डॉक्टर जितेंद्र ओवाळ यांनी सांगितले की तपासण्या करून लुटण्याचा धंदा का लावला, तो तात्काळ थांबवा। गेल्या अनेक वर्षांपासून धोरण नव्हतं, आता धोरण आहे। त्यानुसार विना अनुदानित सर्व दिव्यांग शाळांना सरसकट अनुदान द्या। त्याचबरोबर 2015 पासून 50% पगार घेणाऱ्या 121 दिव्यांग शाळा कर्मचाऱ्यांना 100% पगार चालू करा। 121 दिव्यांग शाळांना 100% अनुदान द्या। 41 निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांना 6 व 7वं वेतन तातडीने द्या। पात्र कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातच समायोजन करून वेतन चालू करा। कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय द्या। समाज कल्याण अधिकारी पुणे तेवरे यांची मनमानी थांबवा। या व अनेक न्याय हक्काच्या मागण्या 2 दिवसात पूर्ण करा। यानंतर राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थी, कर्मचारी, कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन दिव्यांग मंत्रालय सचिव यांच्या मुंबई येथील घरावर जोरदार मोर्चा काढणार असल्याचा इशारा डॉक्टर जितेंद्र ओवाळ यांनी बॉन्डवर दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।